ह्या उभ्या अंबरी बुक्का चंदन भाडी हलावी याला अवघा अवकाश नामान भारी याला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला विठ्ठल 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 रूप सावळ गोजीर पंढरपुरी रूप सावळ गोजीर पंढरपुरी आस भेटीची लागे खुळ्या अंतरी सावधा काना तुका माऊली पंढरी अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली खुळा जीव हा भक्तीत नादावला पावला पावलात विठू तू सामावला देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल विठ्ठल झाला नाम घोषात देह हनाला देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल 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 देह विठ्ठल विठ्ठल झाला देह विठ्ठल देह विठ्ठल विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल देह विठ्ठल ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता हो ओढ तुला भेटण्याची पाय ठेवू दे रे माता तुझ्या दर्शनाची आस थांबाया लागले श्वास तूच करविसी तूच अनंता सावळ्या राया माझ्या भगवंता पंढरीची माऊली तू पंढरीची माऊली तू सावळ्या हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम
माझ्या भगवंता, पंढरीची माऊली तू, पंढरीची माऊली तू सावळ्या हरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. रामकृष्ण हरी. सातारकरांना जय हिंद. आज आषाढी एकादशीचं सप्ताह चालू आहे. या निमित्ताने गुरुकुल स्कूलच्या वतीने सातारा शहरामध्ये दिंडी काढली. दिंडी ही गांधी मैदानावरून राजपथावर काढलेली आहे. यामध्ये जवळजवळ 1000च्या वर मुलं सहभागी होते. आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने दिंडीच्या कामगिरी होती. त्याचप्रमाणे रिंगण सुद्धा करण्यात आलं. विद्यार्थी जसे आषाढी एकादशी म्हणजे काय, दिंडी म्हणजे काय याचं ज्ञान व्हावं या दृष्टिकोनातून गुरुकुल स्कूल कायमच दरवर्षी दिंडी काढत असते. अत्यंत चांगला प्रतिसाद मुलांचा तर होतात, पालकांचा पण चांगला होता. या दिंडीचं प्रारंभ आहे, पूजन आहे, माननीय जिल्हाधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचप्रमाणे त्यांना मानवंदना देण्यात आली. या सातारकरांनी सुद्धा या दिंडीवर चांगल्या पद्धतीने आस्वाद घेतला. मला वाटतं की ही परंपरा पुढे जाण्यासाठी विद्यार्थी जशी ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी हा दृष्टिकोन सगळ्या शाळांनी ठेवलेला आहे. मी पुन्हा एकदा सर्वांना सातारकरांना रामकृष्ण.